सोने आणि चांदीच्या व्यापारावर देखील झालाय। सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या सगळ्या घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली। राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर हे उच्चांकावरती पोहोचलेले होते, परंतु आज सकाळी सरपांचे बाजार उघडताच सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। सोन्याचे आणि चांदीचे दर घसरल्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आणि चांदीची खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज सोन्याचे दर किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत आणि चांदीचे दर किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत, जेणेकरून ग्राहकांनो तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण सुद्धा होऊन जाणार आहे। तर एकंदरीत सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत, परंतु ग्राहकांना सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस अशाच पद्धतीने सोन्या चांदीचे दर घसरत राहतील याचीच माहिती आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोन्या चांदीचे दर अजून किती हजार रुपयापर्यंत कोसळणार आहेत, आज सोन्या चांदीच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, यासोबतच ग्राहकांना ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून जुनं सोनं आहे मग त्या ग्राहकांनी सोनं मोडायला पाहिजे की तसंच राखून ठेवायला पाहिजे याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळून जाणार आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला बंगालमध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे। वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी बीजेपीचं सरकार आलेलं आहे। तर बीजेपीचं सरकार आल्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरण होत आहे। सर्वसामान्यांना आता सोनं आणि चांदी खरेदी करणं 100% परवडत आहे, कारण सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्यामुळे आता सोने खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक 100% खुश सुद्धा होतच आहेत। परंतु सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस अशाच पद्धतीने घसरणार आहेत याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। आता बघा मित्रांनो, विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं होतं, परंतु जसं 2026 साल सुरू झालेलं होतं तर या 2026 सालाच्या सुरुवातीला सोनं वाढत चाललेलं होतं, परंतु 1-2 महिने संपल्यानंतर सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळालेले होते आणि आज सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण झाल्यामुळे आता सोने खरेदी करणारे ग्राहक आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खुश होत आहेत। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत होतात, परंतु सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालल्यामुळे तुम्ही काय सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हतात, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत। सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, अजून किती दिवस अशाच पद्धतीने या सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळणार आहे याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकतो। परंतु सोन्या चांदीचे दर आज किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत हे आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। लगेच चांदीचे भाव कशामुळे घसरलेले आहेत, किती हजार रुपयांनी चांदीच्या भावामध्ये घसरण झालेले आहे याची माहिती सुद्धा आपण पाहत आहोत।
आहोत। आता बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत होतात, परंतु मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते आणि चांदीचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। त्यामुळे तुम्ही काय सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये घसरण झालेली आहे, चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। सोन्या चांदीचे भाव घसरल्यामुळे आता तुम्ही सोनं आणि चांदी 100% खरेदी करणार आहात। तुमचं भरपूर दिवसांचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होतच आहे। बघा मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। या 3 देशातील युद्धामुळे सोन्याचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते, परंतु हे युद्ध संपल्यामुळे आणि सध्याच्या स्थितीला बीजेपीचं सरकार आल्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। बघा विचार करायला गेला तर सर्वांना वाटतं की आपल्याकडे थोडं ना थोडं सोनं असायला पाहिजे, परंतु सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। आपल्या खिशाला सोनं खरेदी करणं काय परवडत नव्हतं। विचार करायला गेला तर सर्वसामान्यांसाठी 1 तोळा सोनं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे, परंतु श्रीमंत नागरिकांसाठी, श्रीमंत ग्राहकांसाठी 100 तोळे सोनं हे 100% मोठा आकडा आहे, मोठा संख्येने या ठिकाणी मोठा आकडा आहे। परंतु सध्याच्या स्थितीला आता गरीब नागरिक असतील, श्रीमंत नागरिक असतील, मध्यमवर्गीय ग्राहक असतील तर सर्वांना आता सोनं खरेदी करणं परवडत आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला यापुढे कात्री लागणार नाही। गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, तुम्ही कोणत्याही प्रकारचे ग्राहक असू द्या, तरी पण तुम्हाला सोनं खरेदी करणं आणि चांदी खरेदी करणं आता परवडणार आहे। कारण सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक 100% सोन्याची आणि चांदीची खरेदी करणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला आता सोनं खरेदी करणं आणि चांदी खरेदी करणं परवडणार आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की एकंदरीत सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती रुपयांनी कोसळलेले आहेत, अजून किती दिवसांपर्यंत हे दर अशाच पद्धतीने कोसळत जातील याची माहिती सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला सोन्या चांदीचे दर पाहायला मिळतील। सोन्या चांदीच्या दराच्या वाढीबाबत आणि सोन्या चांदीच्या दरातील घसरणीबाबत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील। आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण बघून घ्या की सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती रुपयांनी कमी झालेले आहेत, अजून किती रुपयापर्यंत सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण होत राहील। मग तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी केल्यावरती तुमचा फायदा होईल याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल। परंतु जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करणं काय परवडणार नाही। तुमच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री सुद्धा बसणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री बसली नाही पाहिजे, आपल्याला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालं पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी आता प्रचंड गर्दी करणार आहात। कारण सोन्या चांदीचे दर आज तर मोठ्या संख्येने कोसळलेले आहेत, परंतु पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये किती रुपयांची घसरण होऊ शकते याविषयी अनुभवी तज्ञांचं काय म्हणणं आहे याची माहिती सुद्धा आता देत आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे मोठ्या संख्येने वाढत चाललेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्या चांदीचे दर हे मोठ्या संख्येने कमी होत आहेत। कारण राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडलं पाहिजे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत। सोन्यावरती 3 नियम लागू केल्यामुळे आता सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे मोठ्या संख्येने कोसळत आहेत आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्यावरती महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे नियम लागू झाल्यामुळे आता सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत। सोन्या चांदीमध्ये मोठ्या संख्येने आता घसरण सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवसांपर्यंत सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे घसरत राहतील याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे। परंतु ग्राहकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे सोन्यावरती 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत, तर या 3 नियमांमुळे सोन्या चांदीचे दर हे मोठ्या संख्येने घसरत आहेत। तर अजून किती दिवसांपर्यंत सोन्या चांदीचे दर असेच कोसळत राहतील, मग तुम्ही कधीपासून खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाक। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत सोन्या चांदीचे दर हे का घसरत आहेत, तर बघा ग्राहकांना मागच्या काही
काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। या युद्धाच्या परिस्थितीमुळे सोन्या चांदीचे दर मागच्या काही दिवसांपासून घसरत होते, परंतु सध्याच्या स्थितीला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ लागू झालेले आहेत, वेगवेगळे निर्णय लागू झालेले आहेत। त्याचा थेट परिणाम आता सोन्या चांदीच्या दरावरती पसरत आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरावरती वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम होत आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे दर हे मोठ्या संख्येने घसरत आहेत। अजून किती दिवसांपर्यंत सोन्या चांदीचे दर असेच घसरत राहतील याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं आणि अधिकची चांदी मिळून सुद्धा जाणार आहे। तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत सोन्या चांदीचे दर हे घसरत आहेत, परंतु सोन्या चांदीचे दर हे का घसरत आहेत तर याची महत्त्वाची कारणे सुद्धा सांगत आहे। तुम्ही महत्त्वाची कारणे लक्षात घ्यायची। आता बघा ग्राहकांनो, सोन्या चांदीचे दर घसरण्याचे मुख्य 3 कारणे आहेत। त्यामधील जे महत्त्वाचं पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती असे 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहे। यानंतर सोन्या चांदीचे दर घसरण्याचं जे मुख्य दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यामध्ये असे 3 नियम लागू केलेले आहेत। या 3 नियमांमुळे सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। आणि तिसरं कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, सध्याच्या स्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। सोन्याची आवक झाल्यामुळे सोन्याचे भाव हे मोठ्या संख्येने कोसळलेले आहेत। सोन्याचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सकाळपासून सोने खरेदी करण्यासाठी तुटून पडलेले आहेत। भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही ग्राहक असाल आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर आता ते स्वप्न राहणार नाही, तर ते आता सत्यामध्ये उतरत आहे। तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न सुद्धा आता पूर्ण होत आहे। आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी घसरलेले आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। परंतु सध्याच्या स्थितीला अगोदर सोन्या चांदीचे दर पाहून घेऊयात। बघा, आजचा 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,54,000 रुपये, 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,38,000 रुपये, 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,12,000 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 1,03,000 रुपये। यासोबत आज प्रति किलो 1 किलो चांदीचा भाव 1,70,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे। बघा, या सोन्या चांदीच्या दरामध्ये मागच्या 3 महिन्यांपासून ते आतापर्यंत तब्बल सोन्यामध्ये 30,000ची तर चांदीमध्ये 1,00,000 रुपयांची घसरण झालेली आहे। आता या सोन्या चांदीच्या दरामध्ये अशीच घसरण होत राहील अशी माहिती मिळालेली आहे। जर खरेदी करणार असेल तर थोडासा अभ्यास करून खरेदी करा।